आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। दूध घ्या स्वामी। वाली एक ना, लाज नाही वाटत? युद्धातून पळून जाऊन पत्नीच्या पत्रात लपून बसलास? हिम्मत असेल तर बाहेर ये। सुग्रीव तुला युद्धासाठी आव्हान करत आहे, बाहेर ये। ए वाली, वाली! बघ तारा, आज तुझी बहीण रुमा विधवा होणार निश्चित आहे। वालीच्या हातून त्याच्या भावाचा वध आज कोणीच टाळू शकत नाही। स्वामी, स्वामी, पावसाळी नदीप्रमाणे वेगाने येणाऱ्या क्रोधाला आवरून शांत चित्ताने माझी एक विनंती तरी ऐका स्वामी। तो वैरी पुन्हा दारावर येऊन आव्हान देत आहे। स्वामी, वैरी नाही, आपला भाऊ आहे तो। भावा भावांची लढाई नेहमी जगात हास्याची गोष्ट ठरते। हे जग आपल्यालाच दोष देणार। तारा, नाथ, आवेशात येऊ नका, थोडा विचार करा। आपल्या हातून मार खाऊन पराजित होऊन रणांगणातून पळून गेलेला कोणत्या बळावर आपल्याला पुन्हा आव्हान करत आहे? अंगदने आपल्याला आधीच सावध केलं होतं। हनुमान 2 मानवी तपस्वियांना सुग्रीवाच्या मदतीला घेऊन आलेला आहे। ते तपस्वी मानव पुत्र पर्वताप्रमाणे निश्चल, अटळ, अजय बालीचं वाकडं करतील। ते असाधारण, अलौकिक, त्रैलोक्य विजेते रामच आज सुग्रीवाचे सहाय्यक बनले आहेत। त्यांच्याकडूनच प्रोत्साहन घेऊन ते पुन्हा आपल्याला युद्धासाठी आव्हान देत आहेत स्वामी। सुग्रीवाचा हा आरडा ओरडा, युद्धासाठी पुनरागमन माझ्या मनात शंका उत्पन्न करत आहेत स्वामी। बघ, रामाच्या बाबतीत मी पण गुप्तहेरांकडून माहिती काढली आहे। ते धर्माच्या मार्गावर चालणारे आणि समदृष्टी आहेत, त्या धर्माची साथ नाही देणार। नाही, नाही, परिणाम काहीही होवो, धिक्कार असो त्या शस्त्र धारण करणाऱ्या योद्ध्यावर, जो शत्रूचं आव्हान ऐकून सामोरा न जाईल। सुग्रीव आणि बालीनं एकाच मातेचं दूध प्राशन केलंय। बाली मातेच्या दुधाची लाज न राखणारा नेभळट बनेल, असंभव। स्वामी, स्वामी, नाथ, नाथ, घाईत आपले पिता देवराज इंद्रांनी प्रदान केलेली ही विजयी सुवर्णमाळा परिधान करायलाही आपण विसरला। स्वामी, नाथ,
निर्लज्जा, तू परत आलास. मी लहान समजून तुला पहिल्यांदा जिवंत सोडून दिलं होतं, पण आता नाही सोडणार. मला वाटतं तुझा मृत्यू तुला परत किष्किंध्याच्या द्वारावर खेचत घेऊन आलाय. कोणाचा मृत्यू होईल हे युद्धानंतरच समजून येईल. सुग्रीव, माझ्या हातून कशाला मरतोस? अजूनही निघून जा. भेकड्यासारखं बोलू नकोस वाली. जर आईचं दूध प्यायला असशील तर ये मैदानात. ठीक आहे, तुझ्या भाग्यात आज मृत्यू लिहिला असेल तर चल, ये. चल. कपट, कपट. मी हारलो नाही, कपटाने मारलो गेलो. तू कपट केलंस माझ्या बरोबर. तू कुलद्रोही आहेस सुग्रीव. मित्र्या, भेकड, पराधीन होऊन दुसऱ्याच्या शस्त्रानं माझ्यावर वार केलायस. तू विजेता बनतोस. अरे नेभ्राटा, तू आपल्या जातीशी विश्वासघात केलायस, कुलद्रोह केलायस, देशद्रोह केलायस. धिक्कार असो तुझा. आलास तो तूच तो राम आहेस. आर्य कुल शिरोमणी श्रीराम, दशरथ नंदन, रघुकुल भूषण, ज्याच्या कीर्तीच्या पताका संपूर्ण आर्यावर्तात फैलावल्या आहेत, तो तूच राम आहेस. तू नीट ओळखलंस कपिवर. हेच आहेत मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम. प्रथम भेटीच्या निमित्तानं किष्किंधापती वालीचा नमस्कार स्वीकार करशील. हे धर्मध्वजाधारी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, मला फक्त एवढंच सांग, कोणत्या मर्यादेचं तू पालन केलंयस राम? अडून लपून तू माझ्यावर वार केला आहेस. अशा प्रकारे वार करणं वीराचं काम नाहीये. हे तर
भ्याडाचं काम आहे. या दुष्कर्मामुळे आपल्या वीरतेवर कलंक नाही लावलास राम. राम बोला, राम बोला, उत्तर द्या राम, उत्तर द्या. हनुमान, प्रभू, यांचा बाण काढून टाक. यांची पीडा कमी होईल. खूप दया दाखवतोयस श्रीराम. एका गोष्टीचं उत्तर तर द्या. लढाई तर आम्हा दोघा भावांमध्ये होती. अशा वेळी लपून माझा वध करणं हाच आदर्श आहे का तुम्हा आर्यांचा? मला मारून आपल्या लोकांच्या सभेत निंदेला पात्र नाही ठरणार. माझं आणि तुमचं तर काहीच वैर नव्हतं राम. मग कोणत्या कारणाने हा सुग्रीव इतका प्रिय झाला आणि मी आपला शत्रू झालो? धर्मासाठी अवतरला स्वामी, मारून मज तुम्ही साधिले काही. मी वैरी सुग्रीव प्यारा, अवगुण सांगा नाथ मग मारा. कारण सांगा नाथ मग मारा. राम, मी का आपला शत्रू झालो? मित्राचा शत्रू शत्रू असतो. सुग्रीव आमचा मित्र आहे. तू त्याच्यावर जो अन्याय केला आहेस, तसंच तुझ्या पापाची शिक्षा देण्यासाठी मी तुझा वध करण्याची प्रतिज्ञा केली आहे. रघुवंशीय जेव्हा कुणाला वचन देतात तेव्हा प्राण गेले तरी ते वचन पूर्ण करतात. स्वतःच्या वचनाचं पालन करणं त्यांचा सर्वात मोठा धर्म आहे. तसंच त्यासाठी त्यांना निंदेला पात्र बनणंही मान्य आहे. राम, सुग्रीवाशी मित्रता करण्यामध्ये रावणानं पळवून नेलेल्या आपल्या पत्नीची सुटका करण्याचा तुझा स्वार्थ नाही आपल्याला, पण प्राण गमावण्याच्या भीतीनं पर्वताच्या घळीत तोंड लपून पडून राहणारा हा भेकड काय तुझी मदत करणार सांग? यासाठी तू किष्किंधापती बालीकडे आला असतास तर बघितलं असतास की मी आतापर्यंत त्या दुराचार्याला बांधून तुझ्या चरणावर टाकलं असतं. सीतेला त्याने सागराच्या अथांग तळाशी, आकाशात किंवा पाताळात कुठेही लपवलं असेल. मी सीता मातेला तुझ्या स्वाधीन केलं असतं. ज्या प्रकारे क्रूरतेने तू अलीचा वध केलायस, त्या अनितीला तू इतिहासात कधीही न्यायोचित नाही ठरवू शकणार. जो जन्म घेतो तो अवश्य मरतो, म्हणून मला मरणाचं दुःख नाही आहे. माझ्यानंतर सुग्रीवला राज्य मिळेल ते पण चुकीचं नाही आहे. चुकीचं हेच आहे की तू मला रणांगणात माझ्याशी वीराप्रमाणे युद्ध करून नाही मारलंस. मला अधर्मानं मारलायस तू. तू माझी निरपराध हत्या केली आहेस. तुझ्या या पापाचं प्रायश्चित्त कधीच नाही होणार रामा, कधीच नाही होणार. वानरराज, आज मरणोन्मुख अवस्थेत असताना तुझ्या धर्म, सत्कर्म आणि नीतीचा हवाला देत आहेस. आपल्या स्वतःच्या जीवनात त्याच धर्म, सत्कर्म, न्याय आणि नीतीचा विचार तू स्वप्नातही नाही केलास. धर्म, अर्थ, काम आणि लौकिक सदाचार तू स्वतःच नाही जाणत आहेस. गुरूंच्या द्वारे धर्माबद्दल योग्य जाणून घेतल्याशिवायच
आज तू मला धर्माविषयी उपदेश करत आहेस? माझी निंदा करताना तू मला निरागस बालकाप्रमाणे दिसतो आहेस. तू स्वतः चपळ आहेस आणि चंचल चित्त असलेले अजित आत्मा वानर तुझे मंत्री आहेत. ज्याप्रमाणे एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला रस्ता दाखवतो, तसेच तुझे चपळ मंत्री तुला सल्ला देतात. मग तू धर्माचा विचार कसा काय करू शकतोस? धर्माच्या सूक्ष्म स्वरूपाला कसं समजू शकतोस? धर्माची गोष्ट तर दूरच राहिली. आपल्या मर्यादित सामर्थ्याच्या मस्तीत चूर राहून तू तर सामान्य लौकिक आचार व्यवहाराचा विचारही नाही केलास. मोठा भाऊ, पिता तथा गुरु तिघही एकसारखेच पूजनीय मानले गेलेत. त्याचप्रमाणे धाकटा भाऊ, पुत्र तथा शिष्य तिघही एकसारखेच मानलेत. पुत्राची पत्नी, भावाची पत्नी तथा बहिणीशी आपल्या कन्येप्रमाणे पवित्र संबंध ठेवणं सांसारिक, सामाजिक आणि नैतिक धर्म आहे. परंतु तू कधीही कोणत्याही मर्यादेचं पालन नाही केलंस. आपला छोटा भाऊ सुग्रीवावर अन्याय करून त्याचा दोष नसताना त्याला संकटात टाकलंस आणि त्याच्या जिवंतपणीच त्याची पत्नी रुमाला अधर्म आणि अनितीनं पत्नीप्रमाणे स्वतःच्या अधीन ठेवलंस. अशा पुरुषाचा वध करणंच त्याच्यासाठी योग्य दंड मानला आहे. अनुज असुनी त्याची भार्या चोरीली, सून वा कन्या जशी तुझी होती, त्यावर ज्यांची नजर ते द्रोही, गुन्हे तुझे काही माफ न होती, गुन्हे तुझे काही माफ न होती. जरी हे माझं पाप होतं तरी शासन करण्याचा अधिकार फक्त राजालाच असतो. तुला काय अधिकार होता न्यायाची जबाबदारी आपल्या हातात घेण्याचा? अहंकारी वानरा, तुला हे माहीत असलं पाहिजे की पर्वत, जंगल आणि न्यायानं युक्त ही सारी पृथ्वी आम्हा शिवाकू वंशाच्या राजांची आहे. यावेळी शिवाकू वंशाचे राजा भरत आहेत. त्यांच्याच आज्ञेचं पालन करणारा आणि पवित्र शिवाकू वंशाचा वंशज या नात्यानं इथले पशु, पक्षी, नर, वानर सगळ्यांबद्दल दयाभाव ठेवणं किंवा त्यांना दंड देण्याचा अधिकार मला प्राप्त आहे. धर्मात्मा राजा भरत या पृथ्वीचे पालन करते आहेत आणि ते असताना कोणीही प्राणी धर्माविरुद्ध आचरण नाही करू शकत. म्हणूनच आम्ही सर्व त्यांच्याच आज्ञेनं श्रेष्ठ धर्माप्रमाणे स्थिर राहून तुझ्यासारख्या धर्मभ्रष्ट पुरुषांना विधिवत दंड देतो. वाली, सत्पुरुषांचा धर्म अतिसूक्ष्म आहे. तो समजणं खूप कठीण आहे. इतकं जाणून घे, जर राजानं पाप्याला दंड दिला तर पापी तो दंड भोगून निष्पाप ठरतो. परंतु जर राजानं पाप्याला उचित दंड नाही दिला तर त्या दंडाचं फळ राजाला स्वतःला भोगावं लागतं. मनुस्मृतीमध्ये मनु महाराजानं पण हेच सांगितलं आहे. राजभीकृत दंडास्तु कृत्यो पापानि मानवाः निर्मला स्वर्ग मायांती संतः सुकृती नौपथा शासनात वापि मोक्षाद्वाः इस्तेनः पापात् प्रमुच्यते राजात दुःशासन पापस्य तद्वापनौति किल्विषम. हे वानरराज, तुझे पाप केलं आहेस त्यानुसार तुझा वध सर्वतः धर्मानुसार उचित मानला जाईल. हे दिव्य स्वरूप नरोत्तम, दुष्टपणा, अहंकाराचे पडदे माझ्या डोळ्यासमोरून दूर झाले आहेत. माझ्या आत्म्याचे अंतःचक्षु उघडत आहेत. जणू आत्म्याने परमात्म्याला ओळखलेलं आहे. आपल्या अमोघ बाणाच्या पिडेच्या घावामुळे आणि अज्ञानाच्या आवेशामध्ये माझ्याकडून तुमच्याबद्दल अनुचित उद्गार बाहेर पडले. त्यासाठी क्षमा करा प्रभू. आपण तर
परमार्थ तत्वाचे यथार्थ ज्ञानी आहात आणि मी धर्मभ्रष्ट प्राण्यांमध्ये अग्रगण्य आहे. हे कृपा सिंधू, माझा अंत मला चेतनाहीन करणार आहे. त्याआधी मला आपल्या चरणाची धूळ देऊन मला प्रायश्चित्त करू देत प्रभू. प्रभू 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 प्रभू. हे वानरराज, प्रायश्चित्त तर तुझं शिक्षा भोगूनच झालं. म्हणूनच सांगितलं आहे, राजाकडून शिक्षा भोगून माणूस परत पापहीन आणि पवित्र होतो. म्हणूनच राजन, तू आता निष्पाप आहेस. म्हणूनच अधीर नको होऊस. तुझ्या मनातून मृत्यूचं भय संकट काढून टाक. आम्ही सर्व तुझ्या दीर्घायूची मंगल कामना करून तुझी सेवा आणि उचित उपाय करून तुझ्या प्राणांचं रक्षण करू. प्रभू, आता रक्षण कशासाठी? जीवन तर परत परत मिळेल, परंतु या हातांनी मरण येऊन मोक्ष तर नाही मिळणार. हे रामा, असा मृत्यू परत नाही मिळणार. प्रभू, परत नाही मिळणार. जन्मा मागुनी जन्म चालत राही, अंत राम म्हणे येतच नाही. अंतराम म्हणे येतच नाही. मंगल भाव मनात जपोनी, दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन.